स्वीज फॅमिली रॉबिन्सन ही कथा आपण मराठीत ऐकूया. चला, पण त्याच्या आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. जिनियाकडे आम्ही निघालो आणि स्वित्झर्लंडला सोडून दिलं होतं आणि आम्ही गेलो होतो. आमचा प्रवास सुरू झालेला होता. आमची शिप जी होती ती संकटामध्ये सापडलेली होती. दिवसरात्र या समुद्राच्या लहरी लाटांमध्ये, आणि असं वाटत होतं आता आम्ही काही वाचणार नाही. काही दुसरा पर्यायच नव्हता. त्यामध्ये जे बसलेले जे कॅप्टन्स होते, आता माझा मुलगा जो आहे तो ओरडायला लागला की पप्पा पप्पा हे बघा काय होत आहे. आणि त्यावेळेस आम्हाला कळलं की आमची शिप बऱ्यापैकी आता या समुद्राच्या लाटांमध्ये तुटणार आहे. त्याच वेळेस कॅप्टन जे होते ते आम्हाला सोडून निघून गेलेले होते, कारण एकच लाईफ बोट होती आणि लाईफ बोटमध्ये ते निघून गेले. निघून जात असताना मी त्यांना विचारलं, अरे असे काय पळून चालले? मी, माझी बायको, माझे मुलं, आम्ही कसं काय करणार आहोत? ते काही बोललेच नाही. मग आम्हाला कळलं की आम्हाला स्वतःलाच आता आमची स्वतःचीच हेल्प करायची आहे. तेव्हा मी माझ्या मुलांना विचारलं. मग आम्ही बघितली, माझ्या बायकोने, मुलांनी, आम्ही जे खाली रिकामे असलेले लाकडाचे जे बॅरल होते त्याचे तुकडे केले, त्याचं असं होडीसारखं छोटं छोटं बांधलं. प्रत्येकजण त्याच्यामध्ये सवार झालो आणि आम्ही एका काठाला येऊन पोहोचलो. आता तो जो समुद्राचा काठ होता, सुरक्षित आहोत असं आम्हाला वाटत होतं. आता कुठे आहोत आम्हाला स्वतःलाच माहिती नव्हतं. आम्ही निघालो, आम्ही तिथे आलो. आजूबाजूला झाडं होती, काही गार्डन होतं, काही तिथे थोडासा भाग जो होता जो राहण्याचा योग्य होता. आम्ही नीट बघलो, माझी मुलं पण बघायला लागले. थोडंफार भीती पण वाटत होती, पण आता काय. तिथे आम्हाला एक माकड भेटलं. त्या माकडाने नारळ खाली फेकून मारलं. मग आम्ही त्याच्यातील पाणी काढून प्यायला सुरुवात केली. अशा पद्धतीने पाणी तर पिलेलं होतं. हळूहळू आम्ही काही शिपमधल्या ज्या उपयोगी वस्तू होत्या त्या बरोबर आणलेल्या होत्या. खाण्यापिण्याचं सामान होतं, जे काही गरजेचं होतं. हुक्स होते, हातोडे होते, बिस्किट होते, आंघोळीचा साबण होता, काही सूपच्या बाटल्या होत्या असं. आणि त्याच्यात दुर्बीणसुद्धा आणलेली होती. आमचा कुत्रा आमच्यासोबतच आलेला होता. कुत्र्यांना आम्ही मुद्दामच आणलेलं होतं संरक्षणासाठी, कारण ते अतिशय प्रामाणिक होते. आणि बर्ड जे होते त्यांना शिपमधून आम्ही सोडून दिलेलं होतं. म्हणजे जे प्राणी आम्हाला खूप उपयुक्त होते ते प्राणी आम्ही सुरक्षित जागी आमच्यासाठी घेऊन जाणार होतो. आणि जे सर्वाईव्ह करू शकता आमच्याशिवाय सुद्धा त्यांना आम्ही सोडून दिलेलं होतं. मग आम्ही त्यांना घेऊन आलो. माझी आई, आम्ही सगळेजण बघत होतो की अजून काही सेफ जागा इकडे मिळते काय आपल्या फॅमिलीसाठी. तर बघायला लागलो. मग बघत होतो, भेटलं काहीतरी. जे मिळालं ते घेऊन आलेलो होतो. जेवण वगैरे सर्व व्यवस्थित बनवायला लागलेलो होतो. तिकडे समुद्रामध्ये फिश मिळायचे, काही शेल्स मिळायचे, असं काहीतरी चालू होतं आमचं सगळ्यांचं. उदरनिर्वाह चालूच होता. पण मग तरीसुद्धा काही गोष्टी अशा होत्या की ज्या आम्हाला असं वाटायचं की नाही, अजून काहीतरी करायला हवं. आपण किती दिवस असंच राहणार आहे. मग आम्ही विचार केला की आपण काय करूया, सगळ्यात आधी या सगळ्या वस्तूंचा वापर तर करायचाच आहे, पण या वस्तू संपल्यानंतर काय, म्हणून मग आपण एक सुरक्षित घर तर बांधायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी कमी पडू लागल्या. परत एकदा आम्ही जहाजाकडे गेलो. जहाजामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्हाला योग्य वाटत होत्या त्या घ्यायला गेलो. तेव्हा आम्हाला एक शार्क मासा दिसला. शार्क माशाकडे बघता बघता मुलं बघायला लागले आणि माझा मुलगा खाली पडला. शार्क मासा तिकडून आला. असं वाटलं 2 मिनटासाठी आता काही खरं नाही, माझा मुलगा काही वाचत नाही. पण तसं काही झालं नाही. अर्नेस्ट मी ओरडत होतो. शार्क मासा अगदी जवळ आलेला होता आणि माझा मुलगा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यामध्ये एक टॉर्टॉईज म्हणजे एक कासव आलं. खूप मोठं कासव होतं. त्या कासवाने त्याला वाचवलेलं होतं. खरंच धन्यवाद. एवढं मोठं कासव की त्याच्या पाठीवरती माझा मुलगा झोपलेला होता. रॉबिन्सन आपल्याला सांगतोय. आणि मग अर्नेस्टला अशा पद्धतीने आम्ही वाचवलं. जे जनावरं आम्ही आणलेले होते त्यांच्यासाठी आम्ही गोठा बनवलेला होता, एक सुरक्षित जागा बनवलेली. आणि आता आम्ही ठरवलेलं होतं की तिथं आम्ही जोपर्यंत राहू तोपर्यंत या प्राण्यांना आणि या जनावरांचा वापर तर करून घ्यायचाच आहे, पण त्यासोबतच आम्हालासुद्धा चांगलं जीवन जगता येईल या दृष्टिकोनातून इथे आता शेती वगैरे करायला पाहिजे. लाकडं तोडून आणली, घर बांधायला सुरुवात केली. आणि आम्ही झाडावरती एक छोटंसं सगळ्यात आधी घर बांधलं. तर ते घर अशासाठी बांधलं होतं की दुसरे जे जनावरं आहेत ज्यांच्यापासून आम्हाला काही धोका होऊ शकेल त्याच्यापासून सुरक्षित राहता येईल आणि त्यातल्या त्यात थंडही वाटेल, चांगलं वाटेल.
तर सुरक्षित राहण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी ते केलं. एकमेकांसोबत शेकोटी करून बसायचो. जेवण वगैरे व्यवस्थित सगळं चालू होतं. सगळ्या गोष्टी चांगल्या चालू होत्या आणि मग गप्पा मारत मारत फॅमिली आम्ही एन्जॉय करत होतो. एवढ्या मोठ्या समुद्राच्या याच्यापासून वाचलेलो होतो. आता सुरक्षित राहण्यासाठी घर बांधायचं तर घर बांधलेलं होतं. गोठा बांधलेला होता. जनावर अवतीभोवती होते. बीच होतं. सगळं काही घराचं वातावरण निर्माण झालेलं होतं. आणि अशामध्येच ते घर जे होतं ते झाडाच्या वरती होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी समुद्राच्या तटावरती जो दमटपणा राहतो तो दमटपणा इथं या घरामध्ये मिळत नव्हता. हळूहळू छोट्या छोट्या वस्तू गोळा केल्या त्या रूममध्ये आणि त्या घरामध्ये सगळ्यांना ऐसपैस राहता येईल असं आम्ही सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं. जनावरांनासुद्धा चांगली वागणूक आम्ही देत होतो. आता हे आयलंड जे होतं हे आमच्यासाठी चांगलं झालेलं होतं. इथे आम्ही फळभाज्या जे आम्हाला लागेल ते जीवनावश्यक सगळे धान्य पण पिकवायला सुरुवात केलेली होती. म्हणून आम्हाला काही गरज वाटत नाही. 10 वर्षांनंतर जेव्हा आम्ही तिथून जात होतो तेव्हा माझ्या मुलाला एक मेसेज मिळाला होता एका पक्षाकडे आणि त्याच्यानुसार कोणीतरी आम्हाला हेल्पसाठी म्हणत होतं. म्हणजे कोणीतरी संकटात होतं आणि त्याने आम्हाला हेल्प मागितलेली होती. स्मोकिंग व्होल्कॅनो असं ते मग भेटलं मला फ्रीजला. आणि फ्रीजला तिथे एक मुलगी भेटली, एक फॅमिली भेटली. ते फॅमिली बिचारी संकटात होती. ते सुद्धा आमच्यासारखेच एकटे राहून गेलेले होते. मिस जेनी मॉन्ट्रोस जी होती ती थोड्या दिवसांसाठी म्हणजे 3 वर्षांसाठी जवळजवळ आमच्याबरोबर राहिली. आणि मग नंतर आम्ही डिसाईड केलं, वडील आणि तिचा भाऊ आणि ते सगळेजण यांनी ही यात्रा सुरू केलेली होती. होडी तुटल्यानंतर मग ते आल्यानंतर ते कसे एकटे राहिले यांच्यासारखंच त्यांनीसुद्धा समुद्रकिनारा पाहिला आणि समुद्रकिनारी राहायला सुरुवात केली. ती पोरगी, तिचे वडील आणि मग जेनीला घेऊन तो तिकडे गेला. आता त्यांनी ठरवलेलं होतं की हे जे शिप होती ही शिप दुरुस्त करायची आणि परत प्रवास मार्ग आपला सुरू करायचा. तेवढ्यात तो जो कॅप्टन पळून गेलेला होता त्यांचा कॅप्टन आला आणि ते कॅप्टनने बघितलं. 2 आठवड्यासाठी ते सगळे चांगले मिळून तिथं मिसळून राहिले. त्याच्यानंतर तोपर्यंत सगळी रेडी झाली होती. जर्नी सुरू झाली होती. जेनी तिथून जाणार होती. आता सगळ्यांना तिने बाय म्हटलं आणि ती आणि तिचे वडील तिथून निघून गेले. अशा पद्धतीने आलेले पाहुणेसुद्धा होडी आपली दुरुस्त करून निघून गेले. रॉबिन्सनची फॅमिली जी होती ती तिथंच आयलंडवरती राहिली. मस्त एन्जॉय करत होती, मस्त राहत होती. ही स्टोरी सांगते आपल्याला किती बिकट परिस्थिती जगायचं तर आपण जगतोच. परिस्थिती मार्ग दाखवते. या स्टोरीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हसवत राहा आणि नेहमी बघत राहा असे छान छान मराठी व्हिडिओ. धन्यवाद.